हा व्हिडिओ खास महिलांसाठी। आज 14 जानेवारी म्हणजे महिलांचा मोठा सण मकर संक्रांती। या दिवशी त्या काळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्यामध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन व वेगवेगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया त्या कार्यक्रमात उपस्थित राहाव्या व जेवढा अधिकार विवाहित स्त्रियांना हळद कुंकवाचा आहे तेवढाच अधिकार विधवा स्त्रियांना सुद्धा आहे असं त्या कार्यक्रमामागचं उद्दिष्ट होतं। पण आज नेमकं आपल्या समाजात चाललंय काय? आज मी समाजात बघते तर आज स्त्रिया हा कार्यक्रम तर घेतात परंतु त्या कार्यक्रमामध्ये विधवा स्त्रियांना बोलावलं जात नाही, त्यांना मान सन्मान दिला जात नाही, त्यांना कोणताही वाण दिला जात नाही आणि त्यांना हळद कुंकू लावलं जात नाही। त्यांना हळद कुंकू लावलं तर हे भलं मोठं पाप समजतात। मला असं वाटतं त्या स्त्रीचा पती मरण पावलाय त्यात तिची काय चूक? त्या स्त्रीचा पती मरण पावलाय त्यात तिची काय चूक? जर तिचा पती मरण पावल्यानंतर तिला आपल्या पतीचं नाव आपल्या नावामागे लावता येतं तर मग तिला हळद कुंकू का लावता येत नाही? पती मरण पावलाय म्हणून तिनं साज शृंगार करायचं नाही का? आज आपल्या समाजाची विचार करण्याची वृत्ती एवढी म्हणजे वाईट आहे की नेमकं समाजात बघितलं तर काय चालू आहे असं मला वाटतं। महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, नाना शंकरशेठ, गोपाळ गणेश आगरकर या समाज सुधारकांनी 19व्या शतकात विधवांच्या समस्यांवर काम केले, पण त्याचं फळ आज त्यांना मिळालं आहे का? आजही आपण स्त्रिया या अंधश्रद्धा पाळत आहोत। आज एक स्त्रीच एका स्त्रीला दुय्यम स्थान देत आहे। आज कोणत्याही शुभ कार्यामध्ये बघा विधवा स्त्रीला प्रथम स्थान दिलं जात नाही। मग शुभ कार्यामध्ये म्हणजे जसं की लग्न मंडपामध्ये तिला मंगलाष्टका म्हणू दिलं जात नाही, कोणत्याही ओटी भरायचा कार्यक्रम असेल त्यामध्ये तिला बोलावलं जात नाही, सोबतच तिला हिरवी साडी, हिरव्या बांगड्या तिला भरता येत नाही, तिला कोणत्याही शुभ कार्यामध्ये तिला रांगोळी टाकण्यासाठी बोलावलं जात नाही। म्हणजे अशा अनेक शुभ कार्य आहे त्या कार्यामध्ये विधवा स्त्रीला मान सन्मान दिला जात नाही। आज एक विधवा स्त्री तिचा पती मरण पावल्यानंतर तिच्या कुटुंबाचं संगोपन ती करते, म्हणजे ती शेती व्यवसाय करते, उद्योगधंदे करते, मुलाबाळांचं शिक्षण पाणी या सर्व गोष्टी ती स्त्री एकटी बघते, पण आज त्या स्त्रीला आपला समाज हा मान सन्मान देत नाही। मला असं वाटतं की इतर स्त्रियांप्रमाणे विधवा स्त्रियांना सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे। यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये व्यापक अशी जनजागृती करणे आवश्यक आहे असं मला वाटते।